पुढची बातमी। बीडच्या बार्शी नाका परिसरात महसूल आणि पोलीस प्रशासनानं 29 गॅस सिलेंडरचा साठा जप्त केलाय आणि यामध्ये 12 व्यावसायिक गॅस सिलेंडर असून इतर घरगुती सिलेंडर आहेत। महसूल आणि पोलीस प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून बार्शी नाका परिसरात एका इसमानं घराच्या पोर्चमध्ये सिलेंडरचा साठा केला होता। त्यावर कारवाई करत पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेत हा 75,000 रुपयांचा सिलेंडर साठा जप्त केलाय। आमच्या प्रतिनिधींनी या संदर्भातला आढावा घेतलाय, पाहूया। घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करणाऱ्या विरोधात बीड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे। पेठबीड पोलीस ठाणे हद्दीमध्ये जवळपास 29 गॅस सिलेंडरचा जो साठा आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता आणि याचीच माहिती जी आहे ती महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला मिळाली होती। त्याच अनुषंगाने व्यावसायिक सिलेंडर असेल आणि त्याबरोबर घरगुती गॅस सिलेंडर असेल त्याची या ठिकाणी जप्त जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे। या संपूर्ण प्रकरणाची माहिती जी आहे ती घेतली जाते आहे। एका इसमाला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। ताब्यात घेतले काय? एकूण 29 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहे आणि एक इसमाला ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई सुरू आहे। कुठलं घेतले सर आणि याच्यात काही दुसरं कोणी मास्टरमाइंड वगैरे आहे का? नाही, त्याबाबत आता पुढील तपास सुरू आहे आणि सविस्तर आपल्याला माहिती देण्यात येईल। काही व्यावसायिक सिलेंडर पण आहेत। व्यावसायिक 12 सिलेंडर आहेत आणि इतर आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे सिलेंडर आहेत। त्याबाबत तपास सुरू आहे। कुठे आढळून आला सर साठा? हा बार्शी नाका म्हणून आहे इथं बीडमध्ये, तिथं मिळून आले। नक्कीच बीड पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। महसूल प्रशासन असेल त्याबरोबरच स्थानिकचं पोलीस प्रशासन असेल त्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण गॅस सिलेंडरचा जो साठा आहे तो या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता की युद्धजन्य परिस्थितीमध्ये सध्या गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा जाणवतोय आणि त्याच अनुषंगानं आता प्रशासनाच्या माध्यमातून जी साठवणूक केली जाते अवैधरित्या त्याच्यावरती कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड।